महाराष्ट्र विधानसभेची आदिवासी विकास कल्याण समिती सध्या गोंदिया जिल्ह्याच्या 3 दिवसीय दौऱ्यावर असून आज त्यांनी जिल्ह्यातील आदिवासी विभागाच्या विविध योजनांचा सखोल आढावा घेतला। आदिवासी भागांमध्ये कोणत्या उपाययोजना केल्या जातात याची संपूर्ण माहिती या समितीने जमा केली आहे। या दौऱ्यादरम्यान देवरी येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयात प्रसार माध्यमांशी बोलताना समिती सदस्यांनी सांगितले की आदिवासींच्या योजनांबाबतचा आढावा घेण्यात येत आहे आणि आदिवासींसाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात या संबंधीची सर्व गोपनीय माहिती शासनास सादर करण्यात येईल। यावर कुठलेही भाष्य करता येणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय। आदिवासी विकास कल्याण समितीचे सदस्य आणि आमदार दौलत दरोडा यांनी सांगितले की त्यांचा दौरा हा पूर्णपणे आदिवासींच्या हितासाठी आहे। जिल्ह्यातील आदिवासींच्या समस्या, त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी आणि त्यातून मिळणारे परिणाम यावर समिती लक्ष केंद्रित करत आहे। या दौऱ्यातून मिळालेली माहिती आणि केलेली शिफारसी थेट शासनाकडे सुपूर्द केल्या जातील, जेणेकरून आदिवासींच्या विकासासाठी अधिक प्रभावी धोरणे आखता येतील। मात्र समितीने गोळा केलेल्या माहितीचं स्वरूप आणि तपशील गोपनीय ठेवण्यात आले आहेत, त्यामुळे अधिक तपशीलवार माहिती सार्वजनिक करण्यास त्यांनी नकार दिलाय। जिल्ह्यामध्ये फिरत असताना आमची पूर्ण समिती महाराष्ट्र अनुसूचित जमाती कल्याण समिती ही एक मिनी विधानसभा आहे आणि त्याच्यामुळे आम्ही जे काही संपूर्ण जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये फिरतो, गोंदिया जिल्ह्यामध्ये फिरत असताना ज्या काही त्रुटी अडचणी आदिवासींच्या योजना हे आम्ही पाहतोय, परंतु याचा रिपोर्ट हा गोपनीय असल्यामुळे आम्ही तो बाहेर आपल्याकडे सांगू शकत नाही। सर, आश्रम शाळा बघितलं, काय व्यवस्था वाटली आश्रम शाळेमध्ये? ते आम्ही शासनाला कळवू। आपल्यापर्यंत नाही, ही संपूर्ण माहिती ही गोपनीय असल्यामुळे आम्ही आपल्याला विनंती करेन की बाकीचे प्रश्न आम्ही तुम्हाला त्याची उत्तर या ठिकाणी देऊ शकत नाही। आम्ही ते अहवाल शासनाला देऊ शकतो। NTV न्यूज मराठी, गोंदिया।